गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तसेच आंतरराज्यीय अवैध शस्त्रनिर्मिती आणि तस्करीला आळा घालण्यासाठी जळगाव, नाशिक व धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पार उमरटे येथे संयुक्त ऑपरेशन कॉम्बिंग राबवले। या धडक कारवाईत 2 देशी कट्टे, 4 जिवंत काडतुसे, शस्त्रनिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, विविध साचे व इतर साहित्य जप्त करण्यात आले। तसेच 32 संशयित वाहनेही ताब्यात घेण्यात आली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली। मध्यरात्री संयुक्त पथक रवाना झाले असून पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळेत गावात नियोजनबद्ध शोध मोहीम राबविण्यात आली। या कारवाईत 400हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि 20 शासकीय वाहनांचा ताफा सहभागी झाला होता। अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षकांनी मोहिमेचे नेतृत्व केले। कारवाई दरम्यान गावातील 45 संशयित घरांची झडती घेण्यात आली। 20 जणांची सखोल चौकशी करण्यात आली असून 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान 2 आरोपींकडून 2 देशी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। याशिवाय 32 निनावी तसेच महाराष्ट्र पासिंगच्या संशयित मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, विविध साचे आणि इतर साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले। फरार व संशयित 27 आरोपींच्या घरांचे जिओ टॅगिंग करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांची नोंद करण्यात आली। ही कारवाई चोपडा शहर, चोपडा ग्रामीण तसेच नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल शस्त्र अधिनियम व इतर गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी करण्यात आली होती। या संयुक्त मोहिमेमुळे आंतरराज्यीय अवैध शस्त्रनिर्मिती आणि तस्करीच्या साखळीवर आळा घालण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। भविष्यातही अशाच प्रकारच्या संयुक्त कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराज्यीय समन्वयाच्या माध्यमातून गुन्हेगारांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे। जळगाव, धुळे आणि नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे सापडलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून ते तिथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत। त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पुरे सरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी, जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे ते सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात। तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच DYSP, ASP नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे DPO आणि जिल्ह्यातले 6 DPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI API दर्जाचे अधिकारी, 8 या SCPच्या टीम आणि धुळेची QRT तसंच जळगावची QRT अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावच्या अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता। रात्री सर्वांना ब्रिफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या भरतीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30पर्यंत टीम पोहोचल्या आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे। या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे। त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहे, जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याची पडताळणी करता येईल। त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डनिंग केलेलं होतं संपूर्ण गावाला। तर आपल्या चोपडा ग्रामीण पंचायतीच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डनिंग केलेले होते आपण आपले RCPचे, त्यांना 2 इसम पळताना मिळून आलेले आहे। त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे। त्यांना परत नेऊन आपण तिकडे परत घराचे सर्च पण त्यांच्या घेतला आहे। जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांची, आरोपी आणि साहित्य त्यांची काही मिळते का याच्यासाठी। तर त्याच्यामध्ये 27 संशयित आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले त्यांचे घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे।
जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पण त्यांना तपासता येऊ शकतं त्याच्यासाठी. याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्तल बनवण्याचे, तसंच इतर जे साहित्य आहे लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे त्याचे जे उपकरणं लागतात ते सर्व आपल्याला तिथं मिळून आलेले आहे. अशा प्रकारे ही कारवाई झालेली आहे.